नमस्कार. ओळख आणि विषयाची महत्त्वता. नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावरती बोलणार आहोत. गुरुचरित्र वाचताना वाईट विचार येणे आणि त्यावर कसे मात करावे, हे विषय खूप लोकांना भीतीदायक वाटतो. कारण जेव्हा आपण गुरुचे जीवन वाचतो, त्यांचे उपदेश ऐकतो, तर आपल्या मनात कधी कधी विरोधी विचार, चिंता किंवा नकारात्मक भावना येतात. आपण सर्वांनी हे अनुभवले असेल की जेव्हा आपण एखाद्या पवित्र ग्रंथ वाचतो किंवा संतांच्या कथा ऐकतो, तर मनात काही अवास्तविक प्रश्न किंवा वाईट विचार येऊ लागतात. काही लोकांना वाटते की मी एवढा पवित्र ग्रंथ वाचतो, तरीही माझ्या मनात अशा विचारांचा उद्रेक का होतो? या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की वाईट विचार का येतात, पाहणार आहोत की गुरुचरित्र वाचनाचे खरे फायदे काय आहेत, शिकणार आहोत की काही अत्यंत प्रभावी उपाय जेणेकरून आपण मन शांत ठेवू शकू. शेवटी आपण जाणून घेऊ की सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण करावी, जेणेकरून गुरूंच्या आशीर्वादांचा आपल्याला अनुभव येईल. वाईट विचार येण्याची कारणे. गुरुचरित्र वाचताना वाईट विचार येण्याची काही सामान्य कारणे आहेत. जसे मानसिक संघर्ष. आपले मन नेहमी संतुलित नसते. जेव्हा आपण काही पवित्र किंवा आदर्श वाचतो, तर आपल्या मनातील जुन्या सवयी, आधीचे अनुभव आणि आपल्या स्वतःच्या जीवनातील तणाव उठतात. यामुळे मनात अचानक विचार येऊ लागतात, मी एवढा पवित्र व्हायला कधी शिकेन? अज्ञानी मनाची प्रतिक्रिया काय सांगते? मन जेव्हा काही नवीन ज्ञान स्वीकारते, तेव्हा सुरुवातीला विरोध करत असते. हे मनाचे नैसर्गिक स्वभाव आहेत. गुरुचरित्रातील उच्च विचार आपल्या मानसिक आव्हानांना भिडतात. त्यामुळे विरोधी विचार येतातच. तिसरं म्हणजे भूतकाळातील आठवणी. आपण जे वाचतो त्याशी संबंधित भूतकाळातील चुका, अपयश किंवा अपराध आठवतात. हे आठवणी वाईट विचारांना जन्म देतात. चौथा आहे इगोचा संघर्ष. आपल्या मनातील अहंकार नेहमी सत्याचा सामना टाळतो. जेव्हा आपण गुरूंच्या आदर्श विचारांना भेटतो, तेव्हा अहंकार आपल्याला म्हणतो, हे माझ्यासाठी नाही, मी योग्य नाही. या विचारांमुळे मनात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सामाजिक आणि मानसिक दबाव. आपल्या जीवनशैलीत तणाव, धावपळी आणि सतत तुलना करणे या गोष्टी आपले वाईट विचार वाढवतात. आपण जे वाचतो ते आपल्या दैनंदिन जीवनाशी सुसंगत नसल्यास मनात अस्वस्थता येते. गुरुचरित्र वाचनाचे खरे फायदे काय आहेत? विचार येत असली तरी गुरुचरित्र वाचनाचे अनेक फायदे आहेत, जे आपल्याला जीवनात मार्गदर्शन करतात. आध्यात्मिक उन्नती. गुरुचरित्र वाचनाने आपली आत्मा समजण्याची क्षमता वाढते. आपण जीवनात योग्य निर्णय घेऊ शकतो. सकारात्मक विचारांचा विकास. जरी सुरुवातीला वाईट विचार येतात, पण सतत वाचनाने मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. साहस आणि आत्मविश्वास.
गुरूंच्या आयुष्याच्या संघर्ष आणि त्यांच्या शिकवणुकीतून आपल्याला साहस आणि आत्मविश्वास मिळतो. नैतिक मूल्यांचा विकास. गुरुचरित्र वाचनाने आपले नैतिक मूल्य दृढ होतात. आपण आपल्या कर्मामध्ये सुधारणा करू शकतो. धैर्य आणि संयम. संकटाच्या वेळी गुरूंच्या कथांमुळे आपल्याला धैर्य आणि संयम मिळतो, जे वाईट विचारांपासून दूर ठेवते. वाईट विचारांवर मात करण्यासाठी काही उपाय. पहिला म्हणजे ध्यान आणि श्वासाचे अभ्यास. वाचन सुरू करण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटे ध्यान करा. शांत बसा. स्वतःच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. तुमचं मन शांत होईल. विचार जरी आले वाईट तरी त्यांना थेट न्याय देऊ नका. फक्त पहा आणि तिथे सोडा. दुसरा उपाय गुरूंच्या नावाचा जप. वाचनाच्या दरम्यान गुरूंचे नाव किंवा मंत्र जपा. हे मनाला स्थिर ठेवते आणि नकारात्मक विचार दूर करतो. उपाय तिसरा, छोटे वाचन सत्र. 1 तास सलग वाचण्याऐवजी 20 ते 30 मिनिटांचे छोटे सत्र ठेवा. दर सत्रानंतर थोडा वेळ ध्यान करा. शांत जागा, मंद प्रकाश, अगर गोड सुवास यामुळे मन शांत राहते. मोबाईल किंवा त्रासदायक आवाज दूर ठेवा. उपाय 5वा, वाईट विचारांचा स्वीकार. विचार येणे नैसर्गिक आहे, त्यांना विरोध करू नका. फक्त निरीक्षण करा, मग स्वतःला म्हणा, हे फक्त विचार आहेत, मी त्यातून वेगळा आहे. अशा प्रकारे आपण गुरुचरित्र वाचनात येणारे वाईट विचार समजून घेऊ शकतो आणि त्यावर सकारात्मक उपाय देखील करू शकतो. गुरुचरित्रातील कथा आणि विचारांवर प्रभाव. ऐका. समर्थ रामदास स्वामींचे संयम. ही कथा आहे समर्थ रामदास स्वामींची. समर्थ रामदास स्वामी हे एक महान संत होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला शिकवतात की विचार मनात येणे नैसर्गिक आहे, पण संयम आणि नियमित साधनेने त्यावर मात केली जाऊ शकते. त्यांनी आपल्या शिष्यांना नेहमी सांगितले, मनातील वाईट विचारांवर लढायचे नाही. त्यांना पहा आणि सोडा. जेव्हा तुम्ही त्यांना पकडत नाही, तेव्हा ते स्वतःच नष्ट होतात. एकदा एका शिष्याच्या मनात शंका आली की मी एवढा पवित्र व्हायला कधी शिकेन. समर्थ स्वामी म्हणाले, तुम्ही शंका आल्यावर हसाल, कारण ती शंका तुमच्या विकासाची सुरुवात आहे. ही शिकवण आपल्या जीवनात अत्यंत उपयुक्त ठरते, कारण वाईट विचार येणे म्हणजे मनाची चाचणी आहे आणि आपण त्यातून अधिक मजबूत होतो. कथा दुसरी, स्वामी समर्थांचे ध्यान. श्री स्वामी समर्थ रोज साधनेसाठी वेळ निश्चित करीत असायचे. त्यांच्या ध्यान काळात मनात कित्येक प्रकारचे विचार येत असायचे, पण त्यांनी फक्त निरीक्षण केले आणि मनावर दबाव टाकला नाही. ही पद्धत आपल्यालाही वापरता येते. वाचनाच्या आधी 5 मिनिटे ध्यान करा. मनात विचार आले की फक्त हे विचारच आहेत असे सांगणे. ध्यान संपल्यावर वाचनाला सुरुवात करणे. हे मन शांत ठेवण्याचे आणि गुरुचरित्राच्या संदेशात आत्मसात होण्याचे अत्यंत प्रभावी उपाय आहेत. विज्ञान आणि आध्यात्मिक दृष्टिकोन. मन हे सतत विचार निर्माण करणारे यंत्र आहे. जेव्हा आपण काही पवित्र वाचतो,
मनातील जुन्या विचारांची आठवण होते. आपला अहंकार विरोध करतो आणि त्यामुळे वाईट विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचारांचे अस्तित्व नैसर्गिक आहे आणि त्यावर झपाटून जाण्याची गरज नाही. वैज्ञानिक अभ्यास सांगतात की मनाचे निरीक्षण केल्याने नकारात्मक विचार कमी होतात. नियमित साधना, ध्यान, मंत्रस्मरण यामुळे ब्रेनमध्ये सकारात्मक न्यूरोट्रान्समीटर वाढतो, ज्यामुळे आनंद, संतोष आणि स्थिरता देखील वाढते. रोजच्या जीवनातील साधना, व्यवहारातील उपाय. दररोज एक निश्चित वेळ वाचनासाठी ठेवाच. सतत अभ्यासामुळे मनाच्या अस्थिरतेवर नियंत्रण ठेवता येते. उपाय नंबर 7. नकारात्मक विचारांना लेखनातून बाहेर काढा. वाईट विचार येतात तेव्हा जर्नलमध्ये लिहा. त्यानंतर त्यांना फाडा किंवा सुरक्षितपणे जाळा. हे मन शुद्ध करते आणि वाईट विचार कमी करतो. उपाय नंबर 8. साध्या क्रियांनी मनगती कमी करा. चालणे, योगासने किंवा प्राणायाम. शरीराची गती कमी झाल्यावर मनही आपोआप स्थिर होते. उपाय नंबर 9. गुरूंच्या कथांचा अभ्यास करणे. गुरुचरित्र वाचनात कथांवर लक्ष द्या, नक्की विचारांवर नाही. कथेतून धडा घेणे महत्त्वाचे आहे, विचारांवर लढणे नाही. शिष्य अनुभव आणि प्रेरणा. अनेक शिष्य सांगतात की सुरुवातीला वाईट विचार येतात, पण सतत वाचनाने ते कमी होतात. एक उदाहरण सांगायचं झालं तर एका शिष्याला वाचनात सतत आत्मसंदेह येत असे. त्यांनी रोज ध्यान आणि वाचन सुरू ठेवले आणि काही महिन्यांमध्येच त्यांचे मन अत्यंत शांत झाले. या अनुभवावरून स्पष्ट होते की वाईट विचार येणे म्हणजे अडथळा नाही, तर अग्रगमनाचा मार्ग आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण देवपूजा करत असताना, गुरुचरित्र वाचताना तुमच्याही मनात वाईट विचार येतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय गुरुदेव दत्त.